एप्रिल 2025 आणि आजच्या महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या आपण बघणार आहोत. तर पहा, लक्ष द्या. द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालचा की ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर हा पुरस्कार पोर्तुगालचा दिला आहे. द्रौपदी मुर्मू ह्या पोर्तुगालच्या आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथं त्यांना की ऑफ ऑनर पुरस्कार तर देण्यात आलेलाच आहे. परंतु 27 वर्षानंतर म्हणजेच के आर नारायणन हे 1998ला गेले होते पोर्तुगालच्या दौऱ्यावर राष्ट्रपती म्हणून. आणि त्याच्यानंतर ह्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत के आर नारायण नंतर, म्हणजेच 27 वर्षानंतर पोर्तुगालच्या दौऱ्यावर. तर लिस्बन ही राजधानी आहे पोर्तुगालची. या लिस्बन शहराचे मानद नागरिक म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि तिथं एक तिकीट जारी करण्यात आलं. तर त्या तिकिटावर राजस्थानचा एक पोशाख आहे, तो म्हणजे कालबेलिया पोशाख. या कालबेलिया पोशाख जो आहे या तिकिटावर तो छापण्यात आलेला आहे. चलो ठीक आहे. तर पोर्तुगालबद्दल थोडक्यात आपण माहिती करून घेऊयात. तर पोर्तुगालची राजधानी कोणती आहे, काय आहे, याच्या संदर्भात थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. तर राजधानी लिस्बन आहे, हे पण लक्षात ठेवा. लिस्बन. राष्ट्राध्यक्ष आहेत मार्सेला रेबेला डी सुसा आणि PM आहेत लुईस मेंटेनेग्रो. गोवा मुक्ती ऑपरेशन चालवलं होतं बघा आपण, पोर्तुगालपासून गोवा मुक्त केला होता आणि यासाठी ऑपरेशन चालवलं होतं विजय नावाचं 1961ला. तर हे होतं पोर्तुगालच्या संदर्भानं तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, लक्ष द्या, या बातमीबद्दल तुम्हाला माहिती कळाली असेल. याच्यात काय काय लक्षात ठेवायचं आहे आणि काय काय नाही लक्षात ठेवायचं. तर पहा, लक्ष द्या आता की नेक्स्ट आहे तुम्हाला जम्मू काश्मीर व लडाखचे मुख्य न्यायाधीश आहेत अरुण पाली हे जम्मू काश्मीर आणि लडाखचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच. तर भारतात न्यायालय किती आहेत, 25 हे लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाचे कलम 214 ते 231 दरम्यान आहेत. 25वं उच्च न्यायालय कोणतं आहे, तर ते आहे अमरावती, 2019ला झालेलं. आणि पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर लैला शेठ. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच काय की इतर महत्त्वाच्या नियुक्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. RBIचे गव्हर्नर कोण आहेत सध्याचे, तर चालू 26वे RBIचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, हे पण 26वेच आहेत. आणि मुख्य आर्थिक सल्लागार यांचं 27 पर्यंत कार्यकाल वाढवलेला आहे, V अनंत नागेश्वरन आहेत. ह्या पण प्रमुख नियुक्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आता की ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत. ओके. राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक विरासत सूचीमध्ये 2 यात्राच टाकलेल्या आहेत. जगन्नाथ, एक पुरीची यात्रा, जगन्नाथ ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, तर ती यात्रा आणि कटक यात्रा हे तुम्हाला इथं टाकण्यात आलेले आहेत. चलो ठीक आहे. तर हे इथं कंसामधलं बाली रॉंग आहे, हे बाली कट करून टाका. चलो, गुजरातची GP दृष्टी योजना, गुजरातनं GP दृष्टी योजना लागू केलेली आहे. आणि या GP दृष्टी योजनेचा पूर्ण रूप आहे बघा, गुजरात पोलीस ड्रोन रिस्पॉन्स अँड एरियल सर्वायलन्स इंटरव्हेन्शन. तर हे तुम्हाला
लॉंग फॉर्ममध्ये विचारल्या जाऊ शकतं. आणि नुकतीच डी GP दृष्टी योजना सुरू करणारं राज्य कोणतं? तर गुजरात. हे पण लक्षात ठेवा. राजधानी गुजरातची आहे गांधीनगर. CM आहेत गुजरातचे CM भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. हे नृत्य इथलं प्रसिद्ध आहे गुजरातचं गरबा नावाचं. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजेच गुजरातच्या संदर्भानं GP दृष्टी योजना हे तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतं, महत्त्वाचं आहे. हां हां 1 मिनिट. तर बघा लक्ष द्या. हा गुजरात होता. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे 1 सेकंद. हां तर बघा, भारत आणि इस्रायलचा कृषी करार झालेला आहे. केंद्रीय कृषी मंत्री जर पाहिलं तर शिवराज सिंह आहेत आपल्या भारताचे. आणि इस्रायल सोबत करार झालेला आहे. तर आपण थोडं इस्रायल मॅपमध्ये कुठं आहे बघून घेऊ. इस्रायल मॅपमध्ये कुठं आहे पाहून घेऊ.
नेक्स्ट न्यूज इस्रायलच्या संदर्भाने लक्षात ठेवा. शिवराज सिंह हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत भारताचे. आता राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, तर राज्य मंत्रिमंडळ ची बैठक झाली नुकतीच आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन स्थापन करण्यासाठी नागपूर ठिकाण निवडलेलं आहे आणि वाळू निर्गती धोरणही 2025चं राज्याचं, महाराष्ट्र राज्याचं वाळू निर्गती धोरणसुद्धा हे 2025चं सुरू करणार आहेत. सिंधी विस्थापित पट्टे जे आहेत त्यांच्यासाठी अभय योजना राबवली जाणार आहे. तर हे असे बरेच अजूनसुद्धा निर्णय आहेत. याला विस्तारानं आपण नेक्स्ट डेला बघणार आहोत, पण सध्या तुर्तास एवढं लक्षात ठेवा. आणि इंदिरा गांधी लक्ष द्या. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर बघा लक्ष द्या, हे बस आजच्या न्यूजमध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की बऱ्याच गोष्टी चर्चेमध्ये आहेत आता आणि त्या म्हणजे कोणत्या आहेत. तर थोडक्यात तुम्हाला मी सांगतो तुम्हाला की हे बघा, महत्त्वाचं म्हणजे वन सेकंड. तर बऱ्याच गोष्टी तर लक्षात ठेवायच्या तुम्हाला, त्या पण तुम्हाला मी व्यक्त करतो. बघा लक्ष द्या काय आहे ते. तर तुम्हाला एक माहीत असेल परिसीमन आयोग. लक्षात घ्या, फक्त ऐकून घ्या, याच्यावर डिटेल विस्तारानंतर चर्चा करणार आहोत आपण आपल्या NKB ॲपवर. तर याला डिटेलमध्ये आपण सगळं बघूच, पण इथं आता थोडक्यात सांगतो मी आणि नंतर यूट्यूबला पण आपण नेक्स्ट डेला याच्यावर विस्ताराने चर्चा करणार आहोत. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की परिसीमन आयोग जो आहे त्याची बैठक कुठं झाली होती, चेन्नईला झाली होती. आता नुकतीच तामिळनाडूमधील चेन्नई ठिकाणी. परिसीमन आयोग कशा संदर्भात आहे, तर परिसीमन आयोग हा जे आता 2025पर्यंत 26पर्यंत वाढ दिलेली आहे. कशाला, की लोकसभेचे मतदारसंघ जे आहेत ते त्याला आपल्याला नवीन लोकसभा मतदारसंघ आता तयार करायचे. तर त्या संदर्भानं 2026पर्यंत मुदत वाढली होती. आता ती वाढणार मुदत की पुन्हा आता लोकसभा मतदारसंघ तयार होणार, त्यासाठी परिसीमन आयोग स्थापन केला जातो. आणि हा परिसीमन आयोग आपण जर पाहिलं तर 52, 63, 73 आणि 2002ला याच्या अगोदर स्थापन झालेले आहेत. तर आता 2026ला स्थापन होतो का नाही हे बघायचं आहे. आणि त्या दृष्टीनं राज्यघटनेचं कलम 81 आणि कलम 82, तर या संदर्भानं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर कलम 81, 82 तुम्हाला होमवर्कसाठी आहे. तुम्ही 81, 82 कलम जरा नजर टाकून घ्या, त्याच्यावर मी विस्तारानं नंतर बोलणारच आहे, पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि 7वे खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे कुठं होणार आहे, तर बिहारला 7वे खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे बिहार ठिकाणी. आणि हे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयामार्फत होत असतात. सुरुवात झाली होती 2018ला. तर याचा उद्देश वगैरे काय आणि काय नाही हे पण आपण विस्तारानं बघायचंच आहे, पण आज नाही. तर तो पण लक्षात ठेवा की बिहारमध्ये होत आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की UGC, तर या UGCचे जगदीश कुमार हे निवृत्त होत आहेत, सेवानिवृत्त होत आहेत. आणि UGCची स्थापना कधी झाली असं मग तुम्हाला विचारलं जातं, तर 1956ला झाली होती. मुख्यालय UGCचं आहे दिल्ली. आणि उच्च आणि शिक्षण नियंत्रित करणं किंवा क्वालिटी एज्युकेशन देणं, हे असे काही फेक काही युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यावर नियंत्रण करणं, हे महत्त्वाचे कार्य UGCचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की एक कोच राजबोगशी नावाचं एक हे आहे. तर ते कोणत्या राज्या संदर्भात आहे, तर आसाम, पश्चिम बंगाल आणि मेघालय. तर हे आपल्याला नंतर बघायचंच आहे. तर बघा लक्ष द्या, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे क्राईमच्या दृष्टीनं पोलिसांचा स्टेट्स ऑफ पोलिसिंग इंडिया रिपोर्ट, स्टेट ऑफ पोलिसिंगचा जो काही स्टेट आहे त्याच्या संदर्भातला एक रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तर CSDS लोकनीतीमार्फत तो रिपोर्ट जाहीर केला.
तर याच्यामार्फत बरीच चर्चा आहे की 7व्या शेड्यूलमध्ये तुम्हाला माहीत असेल राज्य सूचीमध्ये पोलीस हे डिपार्टमेंट येतं. मग कोणत्या सूची येतं तर 7व्या सूचीमधील राज्य सूची जी आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची असते, त्याच्यामध्ये राज्य सूचीमध्ये पोलीस हे डिपार्टमेंट येतात. आणि या पोलिसांच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले की बाबा की आपल्या पोलिसिंगच्या स्टेटसबद्दल की गुन्हेगार जो असतो त्यांना दाबदुबी करून त्यांना मारहाण मारझोड करणं हे कितीपत योग्य आहे. म्हणजेच तर बऱ्याच पोलिसांनी म्हणजे व्हायलन्स अगेन्स्ट म्हणजे सिरियस ऑफेन्स असेल, सिरियस म्हणजे जसं की बलात्कार असेल, खून असेल, तर अशा संदर्भात 63% पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना 63% पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना आपण मारझोड केली पाहिजे, दाबदूब केली पाहिजे. आणि अशा प्रकारचं 22%चं म्हणजे हे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे थोडक्यात. याला काही जास्त डिटेलमध्ये आकडेवारी अजून नाही आपण विस्तारानं करणार, आपण विस्तारानं नंतर चर्चा करणार आहोत. तर पुढं परिसीमन आयोग आणि स्टेट्स ऑफ पोलिसिंग इन इंडिया रिपोर्ट जारी केला CSDS लोकनीतीनं. तर ह्या गोष्टी पण आपल्याला नंतर लक्षात घ्यायच्या आता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का की AI ची खूप चर्चा होत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. तर याच्यामार्फत 60% लोकांना नोकरीवरून घरी जावं लागेल, कमीत कमी 60% असं बोलल्या चाललं. आणि नवीन 170 मिलियन जॉब्स तयार होऊ शकतात त्या AI मुळं. हे पण त्याचा फायदा पण आहे आणि तोटे पण आहेत. तर हे AIच्या संदर्भात सुद्धा आपल्याला नंतर लक्षात घ्यायचं आहे. आणि टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन रिपोर्ट अनटडचा जो जारी करण्यात आलेला 2025चा, याच्या संदर्भानं नुकताच रिपोर्ट आलेला आहे, संदर्भानं आपल्याला नंतर चर्चा करायच्याच आहेत. तर असो, हे तुम्ही जे बोललो तो हे थोडक्यात तुम्ही नजर टाकून घेत चला. रोजच्या रोज कनेक्ट राहा आणि तुम्हाला ह्याच्यावर विस्तारानं चर्चा आपल्या होणारच आहेत. ओके, भेटू उद्याला 7:30 धन्यवाद. जय हिंद. ओके.